सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. एस रविराज रवींद्र चांगो शिंदे यांचं विनम्र प्रतिपादन आहे की खाटण रोड महात्मा फुले नगर येथे 1981 पासून स्थित स्थापन झालेली बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती नावाची संस्था, जी दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांनी त्या काळी स्थापित केली. 1981 मध्ये सर्व आपल्या धर्मीय समाजाला बरोबर घेऊन ही संस्था घडविली आणि 1981 पासून धुरंधर या संस्थेचा कारभार सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, गोरगरिबांच्या उन्नतीसाठी, प्रगतीसाठी या समितीमार्फत बहुउद्देशीय कामकाज चालू झाले. या बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीने स्थापित केलेलं बौद्ध विहार 1982 मध्ये स्थित उभं राहिलं, घडलं, उद्घाटन झालं दसऱ्याच्या दिवशी. धम्मचक्र प्रवर्तन दिनी दसऱ्या दिवशी उद्घाटन. महासाहेब मीराताई आंबेडकर आल्या होत्या या बौद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी. महासाहेब मीराताई आंबेडकर आले होते, जॉर्ज फर्नांडिस आले होते, मृणाल गोरे आल्या होत्या, मधु दंडवते आले होते, बाबा आढावा आले होते, बाई वैद्य आले होते, बाळासाहेब दंडवते आले होते. अनेक थोर राष्ट्रीय मंडळी या बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीच्या बौद्ध विहाराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आली होती. ते अशा प्रकारचं हे बौद्ध विहार ठाणे जिल्ह्यातील भूषण होतं. तर ठाणे जिल्ह्यातील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील भूषण होतं असं हे बुद्ध विहार. या बुद्ध विहारामध्ये अनेक शैक्षणिक उपक्रम, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, अनेक खेळाडूपण, जिम होतं, लायब्ररी होती, क्लासेस चालायचे. ज्यावेळेस दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे हे जिवंत होते, त्यांचं दुर्दैवी निधन, आता दुर्दैवी निधन, हे धुरंधरप्रमाणे हे बौद्ध धर्म चालू असताना त्याचं दुर्दैवी निधन 6 डिसेंबर 2012 रोजी झालं. त्याने अनेक संघटना स्थापन केल्या. महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन हे स्वतःचे संघटन, तत्पूर्वी म्युनिसिपल मजदूर युनियन, नंतर म्युनिसिपल लेबर युनियन, अशा अनेक संघटनात्मक काम करताना समता युवा दल हे संघटन हे आपल्या चाळीतून घरातून घडवलं. त्यात संजय मंगळा गोपाळ जे पूर्वश्रमीचे, संजय पंडित व्हीजीटीआय प्राध्यापक संजय पंडित पूर्वाश्रमीचे, आत्ताचे संजय मंगळा गोपाळ यांनी आम्ही मिळून समता युवा दल, राष्ट्रीय युवा दल, सेवा दल असे अनेक दल स्थापन करून सामाजिक काम करत आलो. ते आजतागायत करतोय. अशा प्रकारे भट ब्राह्मण लोक त्या काळी बांदोडकर कॉलेजमध्ये शिक्षणासाठी आली का खाट रोडमध्ये स्थित चांगो शिंद्यांच्या घरी यायची, चाय पाणी व्हायचा, विविध शैक्षणिक कार्यक्रम उपक्रम राबवले जायचे, बालवाड्या घडवल्या त्या काळी. असे उपक्रम या बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीच्या प्लॅटफॉर्मवर चालू होते आणि चालू राहिले आणि चालू होत आले आणि करत आलो. आणि धुरंधर अशा जयंत्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्या होत. तर अशा प्रकारे उपक्रम चालू होते बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीचे. त्या काळी 85च्या दशकात काही भाग बौद्ध विहार सोडून काही भाग हा तोडला गेला, कारण त्याच्यामध्ये काही भाडेकरू व्यापारीकरण करत असताना त्याच्यामुळे तो स्थित त्यावेळेच्या महानगरपालिकेने तोडला होता. बुद्ध विहाराच्या तोडल्यानंतर जो काही वादविवाद चालू झाला, त्या वादविवाद अंतर्गत बौद्ध विहार संस्थाचं बौद्ध विहार हे बंद पडलं. न्यायप्रविष्ट झालं, धर्मादाय आयुक्ताकडे केस लागली त्या काळी, आणि नंतर 10 वर्षांनी ते बौद्ध विहार केस चांगो शिंदे जिंकले
आणि चांगू शिंदे जिंकल्यानंतर बौद्ध विहार उघडलं तर धुरंधर अवस्था झाली होती, धोकादायक झालं होतं. सगळ्या स्टील छपराचं स्टील शेड, कैच्या चाव्या गंजल्या होत्या, अँगल्स गंजले होते, भिंतीत पडल्या होत्या, जनावरांनी पूर्ण व्यापलं होतं. असं ते बौद्ध विहार नाईलाजास्तव धोकादायक म्हणून तोडावं लागलं. आणि 2005-06 मध्ये जेव्हा अधिकृत बौद्ध विहार जागा शासन मान्यता प्राप्त चांगू शिंद्यांना ट्रस्टी म्हणून मिळाली, अध्यक्ष म्हणून, तेव्हा चांगू शिंद्याने ते संपूर्ण धोकादायक बुद्ध विहार तोडलं आणि नवीन बुद्ध विहारासाठी उद्घाटन केलं, नवीन इमारतीसाठी उद्घाटन केलं. त्याचं उद्घाटन त्या काही ज्यांनी सहकार्य केले असे सामाजिक न्यास मंत्री चंद्रकांत हंडोरे साहेबांनी केलं. असं ते होतं बुद्ध विहार. आणि ह्या बुद्ध विहारात 6 डिसेंबर 2012 रोजी निधन झालं. आणि अचानक निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर बाबांच्या 2 संघटना कार्यरत होत्या. रवींद्र शिंदेने महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनची कामगार संघटना हातात गेली, कारण मी महानगरपालिकेमध्ये अभियंता असल्यामुळे कामगारांबद्दल जाण असल्यामुळे ही संघटनेचं मी सांभाळेल. आणि बौद्ध विहाराचं अध्यक्षपद मोठे बंधू यांना 2012 पासून दिले, जे सदस्य होते. आणि रवींद्र शिंदे त्या काही 25 वर्ष कोषाध्यक्ष म्हणून काम करत होते आणि आज मी ते 40 वर्ष काम करत आहे. हा अशा प्रकारचा बौद्ध धम्मचक्र प्रवर्तनचा इतिहास आहे. मी तुमच्यासमोर का सांगतोय, कारण घटना अशी घडलेली आहे की आमचे सख्खे बंधू जे मोठे बंधू यांना 25 डिसेंबर 2012 रोजी प्रभारी अध्यक्षपद दिलं, परंतु कोणी तरी अघोषित संस्थेवर अधिकार सामन्यासाठी दावा दाखल केला. प्रभाकर शिंदेच्या चेंज रिपोर्टला चॅलेंज केलं आणि हे चेंज रिपोर्ट चॅलेंज केल्यामुळे तो दावा आज मी ते 2026 पर्यंत मार्च चालू होता, तो लागला निकाल. आत्ता 2012-26 म्हणजे 14 वर्षांनी आज तो निकाल आला. पहिला निकाल झाला केस नंबर 209 2012 चेंज रिपोर्ट 29 मे 2025 आला. आणि या चेंज रिपोर्टमध्ये डिफेक्टेड कमिटी प्रभाकर चांगू शिंदे यांना रिजेक्ट केलं. आता 25 मध्ये मेच्या 29 मे 2025 मध्ये तरी देखील आपला दावा कायम ठेवण्यासाठीचा प्रयत्न होता. तो प्रयत्न असलेला शेवटचा निकाली मार्च 26 मध्ये लागला. या धुरंधर दोन्ही निकालामध्ये प्रभाकर शिंदेने रिजेक्ट करून टाकलं, डिफॉल्ट कमिटी म्हणून रिजेक्टेड करून टाकलं. आणि अधिकृत कमिटी 1985ची ज्या कमिटीवर रवींद्र शिंदे कोषाध्यक्ष आहेत, ट्रस्टी आहेत, त्यांना अधिकृत अधिकार बहाल झाले. तर अशा प्रकारचा हा इतिहास आहे. हा इतिहास सांगायचा म्हणजे आज आपल्याला ते बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समितीचं बौद्ध विहार भलं मोठं ते अधिकृतरित्या आपल्याला बांधायचं आहे. जनसामान्यासाठी, समाजासाठी, आपल्या बौद्ध समाजासाठी, आंबेडकरी समाजासाठी खुलं करायचं आहे. लग्न कार्य सुखदुःख याचे कार्यक्रम तिथे घेता यावेत, सामाजिक उपक्रम करावे, सांस्कृतिक उपक्रम करता यावेत, म्हणून ते नव्याने बौद्ध विहार बांधण्याचं सूत्रसंचालन कोषाध्यक्ष 40 वर्ष रवींद्र शिंदेने केलेलं आहे. परंतु प्रभाकर शिंदे रिजेक्टेड होऊन खोट्या सूडबुद्धीने आणि खोचक बुद्धीने खोटं काम करत आहे. न्यायालयात न्यायप्रविष्ट उपायुक्त धर्मादायाकडे केस असतानाही बौद्ध धम्म चक्रप्रवर्तींच्या खात्यामध्ये अकाउंटिंगमध्ये फेरफार करून परस्पर खातं चेंज केलं. त्यासाठी कोषाध्यक्ष असताना कोषाध्यक्षाला कुठल्याही प्रकारची नोटीस नाही आहे. जर निर्णय 2012 पासून ते आतापर्यंत झाला नव्हता, त्यामुळे प्रभाकर शिंदे अधिकृत
अध्यक्ष नाकारलेला आहे आणि नव्हते, आणि त्यामुळे त्यांना अधिकार प्राप्त नसल्यामुळे आणि न्याय प्रविष्ट धर्मदाय आयुक्ताकडे असल्यामुळे भारत सहकारी बँकेच्या खात्यातील खातं यांना अधिकृत बदल करता येत नाही. त्यांनी करंट अकाउंटमध्ये आदला बदल केली. मी काल अचानक सोमवारी अचानक मी संस्थेच्या ठाणे भारत सहकारी बँकेच्या शाखेत गेलो. घंटाळीच्या पत्र दिलं की मला अशी अशी माहिती हवी. तर म्हणे ते खातं बंद केलं, तुम्हाला अशा प्रकारे देणार, तुम्हाला चेंज रिपोर्ट करायला लागेल. पण आता मी आलेल्या दाव्यानुसार ते खातं जे करंट अकाउंट उघडलेले ते बंद करून त्याची पूर्णतः चौकशी पोलिसांमार्फत लावणार आहे. कारण दिवंगत कामगार सांगो शिंदे यांचं प्रामाणिक काम आहे. कामगार संघटना असोत, सामाजिक संघटना असोत, बाबांनी कधी अफरातफर फेरफार केली नाही. संपूर्ण स्वच्छ प्रतिमा असं काम केलं. पण प्रभाकर शिंदे नावाची हस्ती जी ठाणे महानगरपालिकेतील कराचे पैसे अपहार करते आणि चांगो शिंदे होते म्हणून त्यांना वाचवलं. बाबांनी गावची जमीन विकली, पण जे काही 2-3 लाख रुपये होते ते महानगरपालिकेमध्ये भरले. हे मला का सांगायचं वाटतं? मी आत्तापर्यंत उघड केलं नव्हतं, गुपित होतं. पण ती गुपित गोष्ट उघडावी का लागते? कारण प्रभाकर शिंदेचे अफरातफरीचे प्रकार काही थांबत नाही. कांतीलाल मणिलाल शाह जे सेक्रेटरी होते त्यांनी राजीनामा दिला. तरी सेक्रेटरी म्हणून राजीनामा दिल्यानंतर सेक्रेटरी म्हणून चेंज रिपोर्ट सादर करणं ही घटनाबाह्य आहे समितीच्या. आणि खात्यामध्ये आदला बदल करणं हा क्राईम आहे, गुन्हा आहे. आर्थिक बँक खात्यामध्ये फेरफार करणं, अफरातफर करणं, न्यायप्रविष्ट संस्थेचा दावा असताना हे फार अत्यंत चुकीचं केलेलं आहे. हे झालं सामाजिक संस्थेचं. खाजगी पण अधिक लफडी आहेत, पण खाजगी लफडीची मला काही घेणं देणं नाही. जिथे बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन समिती सामाजिक दृष्ट्या येते, जर समाजामध्ये अफरातफर केली त्या रवींद्र शिंदेची गाठ आहे. कारण रवींद्र शिंदेला खोटं चालत नाही. रवींद्र शिंदेला खोटं चालत नाही आणि शिवी तर बिलकुल चालत नाही. या बंधूंने आम्ही एकाच आई बापाचे लेकर असून भर लोकांमध्ये आईवरून शिवी देणं, अंगावर खुर्ची घेऊन मारायला येणं. ज्यावेळेस दसऱ्याच्या दिवशी मी धम्मचक्र दिन 16 करत होतो, बौद्ध धम्मचक्र प्रवर्तनच्या जागेवर 16 करत होतो, 1 लाख रुपये खर्च करून सगळी तयारी केली आणि प्रोग्राममध्ये कुठेतरी खेळ घालायचा म्हणून 4 चौघामध्ये मुद्दामून तिथे काहीतरी खो घालायचा. अशा प्रकारे उद्देशाने येऊन माझ्या अंगावर खुर्ची घेऊन मारायला आला, आई माईवरून शिवी दिल्या. अशा प्रकारचे चरित्र हनन असलेली व्यक्ती मी आतापर्यंत उघड केली नव्हती. मी जाहीर मीडियासमोर उघड करत आहे. का? त्याची कर्तृत्व अशी होती. ठाणे महानगरपालिकेच्या कराच्या पैशाची अफरातफर केल्यामुळे आज सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांना फंड आणि रक्कम ग्रॅज्युटी मिळालेले नाहीत. म्हणजे ही दुर्दैवावस्था आहे. कुठल्या टप्प्याला नेऊन ठेवले, कुठल्या स्टेपला आज बाबा वाचवलेले नाहीत. परंतु रवींद्र शिंदेने एक भाऊ म्हणून त्याची आयुक्ताकडे जाऊन विनवणी केली आणि पेन्शन चालू करून दिली. साहेब, जे काही केस असेल ती असेल, पेन्शन घेणं हा प्राथमिक अधिकार आहे. भले कुठलाही दावा असो, न्यायप्रविष्ट असो, कर्मचाऱ्याला पेन्शन प्रथम मिळाली पाहिजे हा दावा मांडला मी. त्यावेळेस आयुक्ताने पेन्शन चालू केली. माझ्या विरोधात जाऊन सुद्धा मी दया दाखवून पेन्शन चालू करणारा एकमेव भाऊ मी आहे. खाजगी प्रकरणं अनेक आहेत, परंतु तुम्ही खाजगी प्रश्नांची मला घेणं देणे. म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की बौद्ध धम्मचक्रवर्ती एवढ्या वर्षाच्या खात्यामध्ये कोणी फेरफार अफरातफर केली नव्हती. मी कोषाध्यक्ष असूनही मी खातं कधी बघायला गेलो नाही. फक्त मी सह्या करायचो, चेक पाठवायचो. खातं कुठलं आहे, काय नंबर मला माहीत नाही. चेक यायचं तेव्हा मला माहीत पाहिजे.
पण असा गैरफायदा घेऊन मी अधिकृत कोषाध्यक्ष असताना, कुठल्याही प्रकारचे राजीनामा दिलेला नसताना आणि कुठल्याही नोटीस, कुठलीही सर्वसाधारण सभा नसताना घटनाबाह्य प्रकारे संसद अकाउंटिंग बदलणं हा क्राईम असून गुन्हा आहे. म्हणून मी ह्या नियंत्रणासाठी मला नाईलाजास्तव मोठ्या बंधूंविरुद्ध आणि कांतीलाल मणिलाल शाह विरुद्ध ठाणे नगर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करायला मी गेलो होतो. तक्रार दाखल कशा प्रकारे पत्र द्या ते त्यांनी सुचवलं होतं. ते पत्र टाईप करून माझ्या प्रकारे चालू आहे. ते उद्या प्रकरण दाखल होईल आणि गुन्हा दाखल होईल रिसर्च. एवढं सांगा. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद.